नमस्कार मित्रांनो, सोहन कुमार परत नवीन एपिसोडमध्ये. मित्रांनो, आज मी आपल्या गावाला आलो एलदरीला. आज मी ज्यांच्याकडे आलो आहे ना, एकदम जुना माणूस ज्यांनी एलदरीला पूर्णपणे बनताना बघितले. खूप काही आपल्याला सखोल माहिती या घरातून मिळणार आहे. तर ती व्यक्ती कोण आहे? आता माझा शोचा फॉर्मॅट आहे की मी त्यांचं आधी नाव सांगत नाही, म्हणून तुम्ही चला माझ्यासोबत बघूयात आज माझ्या या कॅमेऱ्याने कोणाला शोधलं आहे. चला माझ्यासोबत. मित्रांनो, आलो मी त्यांच्या घरात. ज्यांना ज्यांना आपण भेटतो ना, ते एलदरी बनल्यानंतर आलेत. पण मी आज ज्यांना भेटवतो आहे ना, त्यांनी एलदरीला असं उगवताना बघितलं फुलासारखं, की एलदरी काय होते आणि आज कोमजत आहे एलदरी, तरी ते आहेत. मित्रांनो, त्यांचं वय वर्ष 92 वर्ष. त्यांचं नाव मी सांगतो आता. पुरुषोत्तम गंगाराम मुळी. मुळी काकांना ओळखता? म्हणजे मी माझ्या वयात आल्यानंतर मी मुळी काकांना मुनीमजी म्हणून ओळखतो आहे. म्हणजे मी जसं बघितलं काकांना एकदम अशी टोपी वगैरे घालून ताठ मान करून आपल्या मार्केटमधून जायचे. आपल्या हॉलपासून आपण ते MSCBचा हॉल होता, त्या हॉलपासून आपण जेव्हा इकडं डॅमकडं किंवा खालच्या बाजूला जात होतो तर लेफ्ट साईडला पहिल्या नंबरचं घर होतं. मोठी फॅमिली आहे, सगळ्यांचा परिचय मी देतो. पण एलदरीला अपॉइंट ते फक्त पुरोहित म्हणून झाले होते. म्हणजे आपल्या एलदरीला एक ब्राह्मण लागत होता, पुजारी लागत होता. म्हणून एलदरीला त्या काळात 1956 साली ते एलदरीला, म्हणजे एलदरीचं डॅमचं बांधकामसुद्धा सुरू नव्हतं झालं, तेव्हापासून ते एलदरीला आहेत. ते रामपुरीतून आले होते, पाथरी तालुका जिल्हा परभणीहून रामपुरीमधून ते एलदरीला अपॉइंट झाले होते त्या काळामध्ये. त्यांना 5 मुलं आणि 1 मुलगी. आता मी त्यांचा परिचय देतो. प्रकाश मुळी, विलास मुळी, सुभाष मुळी आणि एक सीमा मुळी आणि प्रवीण मुळी आणि प्रशांत मुळी. आपण प्रवीण मुळी आणि प्रशांत मुळीला खूप जवळून ओळखतो, कारण की ते कदाचित आपल्या वयागटातले असतील म्हणून. प्रकाश मुळींना ते मोठे होते, तर त्यामुळं त्यांना आपण मोठंच बघितलेलं माझ्या वयाच्या लोकांनी तरी. की या काकांकडं एवढा काही डाटा आपला एलदरीचा आहे, तर मला असं वाटलं की आता एलदरीविषयी एवढं सखोल कोणी माहिती आपल्याला देऊ शकणार नाही, म्हणून मी सरळ मुळी काकांचं घर गाठलं आहे. आज भेटूयात आपण आपल्या मुळी काकांना. बघितलं मित्रांनो, मुळी काका म्हातारे झालेत थोडे, है ना. त्यांचा आहे ना एक कानाचा प्रॉब्लेम आहे, त्यांना ऐकायला थोडं. त्यासाठी काय करतो आहे मी, प्रशांतला आपल्या फ्रेममध्ये बोलवतो. प्रशांत त्यांना सांगेल की मी काय विचारतो आहे आणि मग ते आपल्याला सांगतील. काका, तुम्ही एलदरीला कधी आला होता? येलदरीला कधी आले होते? येलदरीला 56ला. 1956 साली. हां. आणि तेव्हा एलदरी कशी होती? म्हणजे काही डॅम वगैरे बांधलेलं होतं? हां. त्यावेळेला डॅम बांधलेला होता का? नाही, एलदरीचा डॅम नाही. नेमकं काम चालू झालं होतं. तुम्ही येलदरीला कशासाठी आले मग? नोकरीसाठी आलो. अच्छा. हो. आणि हे जे मारुतीचं मंदिर आहे. मारुती मंदिर पुजारी म्हणून मला घर मिळालं. अच्छा साहेबानं पुजारी म्हणून मला घर दिलेलं आहे. अच्छा हे आल्यापासून आधी 4 वर्ष सावंगीत राहत होतो. अच्छा. किशनरावने दिलं त्या अच्छा. जुन्या सावंगीत ओके. किशनरावने दिलं घर. बरं. म्हणजे साहेब रोज दर्शनाला येईत सावंगीत महादेवाच्या. अच्छा अच्छा अच्छा. मला म्हणत, गुरु तुम्ही कुठं राहता? म्हणलं इथं राहतो, घर चांगलं नाही, काही नाही. दिले म्हणलं मला राहायला. म्हणले या वरी आपल्या कॅम्पावर तुम्हाला घर देतो. मग त्यानं मला घर दिलं. आणि हे मारुतीचं मंदिर नव्हतं का तेव्हा? मारुतीचं मंदिर त्यावेळेला बांधलेलं होतं का? मारुती मंदिर मी आल्यावर बांधकाम का झालं. अच्छा. हो. मग तिथं फक्त वट्टा होता? आधी नव्हतं बांधकाम, होता होता. नुसतं हे होतं. वट्टा. हा, त्यानं स्थापना केलेली त्या साहेबानं. हां हां हां. मग हो. ते नाव आठवण त्याचं. हां हां हां. हो. मग हे डॅम बांधताना तुम्ही हां. भूमिपूजनाच्या टायमाला होता का इथे? हा, हो. हे आलते हो, नांदेडचे जे शंकरराव शंकरराव चव्हाण. शंकरराव चव्हाणच्या हातानं झालं. अच्छा. हो, आणि तुम्ही पूजा बिजा शंकरराव चव्हाणच्या हातानं उद्घाटन झालेलं आहे. त्यावेळेस मी होतो उद्घाटनाला. अच्छा. तुम्हाला ही जी मुलं झालीत, तुमचे सगळं परिवार, तुम्ही परिवारासह आलात का लग्न इथं आल्यानंतर नाही झालं? नाही. एकच इथं झाली, बाकी 4 मुलं 1 मुलगी. हां. आणि प्रकाश सर होते इकडे येताना? एक जणच होता फक्त इथं आला? इथे एकच होता मोठा, प्रकाश. आणि दुसऱ्यांचं हा, बाकीचे? त्या विलास. आणि दुसरा? त्याच्या बाद सुभाष. बरं. त्याच्या बाद हे
प्रवीण प्रवीण त्याला पिंटू म्हण. प्रवीण हा. आणि त्याच्या बाद प्रशांत अच्छा. आणि मुलगी सीमाताई. सीमा हा. हा. ती कुठे दिलेली आहे सीमाताई? लातूरमध्ये दिलेली लातूरला. जोशीची. नाही इथं नोकरी पाहून म्हणून आलो. हा. तर मी आलं की मला नोकरी लागली दुकानावर. अच्छा. हे साहेब तिथं येत होते पूजेला हा हा. सांगीत. अच्छा. ते म्हणले गुरु तुम्ही दुकानावर नोकरी करत तर तुम्ही आपल्या ऑफिसला या, बर. मी घेतो. मी म्हणलं साहेब मला ऑफिसला नोकरी करायची इच्छा नाही, अच्छा. कारण मी ब्राह्मण माणूस आहे. म्हणलं हा. आपण पूजा पाठ करू हो, है ना. पूजा पाहिजे बाई करू शकतो, हा, हा. ऑफिसचं काम करू शकत नाही. हा, हा. मग म्हणले तुम्हाला घर राहायला देतो. मग त्यानं मला घर राहायला दिलं. शिक्षण कुठपर्यंत झालं शिक्षण? हां, 4थीपर्यंत आणि गणित तुमचं चांगलं होतं म्हणजे. रामपुरीला रत्नशराच्या अच्छा. 4थीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. बरं. हो, आणि पण व्यापाराचं माहिती होती. हा. त्यानं बाबूलालजीनं मला दुकानावर ठेवलं. काय म्हणून ठेवलं? 40 रुपये महिना, काय म्हणून ठेवलं? 30 रुपये महिना होता. काय म्हणून ठेवलं? मुनीम म्हणून. हा. मग तुम्हाला हिशोब येत होता सगळा? हो, सगळा हिशोब येत होता. हो. माल आलेले द्यायला पट्ट्या करून द्यायच्या मालाच्या, त्याचे भाव करायचे मालाचे, मीच भाव ठरवायचे. अच्छा. आणि मग त्याने पैसे द्यायचे मध्ये. बरं. 51 वर्ष नोकरी केली मी बरं. बाबूलालजीची. तर बरं. आता संजू भाऊ आहेत. हा हा हा. आतापर्यंत नोकरी केली. मला नोकरी सोडून झाली 12 वर्ष. मीच राहिलो घरी. ते नाही म्हणले. हा, ते मला आता होईना म्हणलं मालक, आता मला द्या सुट्टी. बर. म्हणले सुट्टी द्यायला. म्हणले तुम्हाला काही अडचण आली तर या. तर माझ्याकडे या, मी तुम्हाला सहकार्य करीन. बर. हो. त्या काळची 4थी आणि हे एका शॉपला मुनीम म्हणून लागले. मुनीम म्हणजे आजच्या काळात अकाउंटंट, CAचं काम करणारे. आणि येलदरीतलं सगळ्यात मोठं भुसार किंवा किराणा असं दुकान असलेलं बाबूलाल सेठजीचं दुकान. त्यांच्या पण 4 पिढ्या, आपण त्यांचा पण इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर त्या दुकानावर हे ॲज अ अकाउंटंट म्हणजे त्या काळातले मुनीम. आणि आता यांना बोलायला थोडंसं हार्ड जाते. मी बरंचसं बोलतं करण्याचा प्रयत्न करतो आहे की हा डॅम त्यांच्यासमोर बांधण्यात आला. म्हणजे ह्या डॅमचं जेव्हा ते इनॉग्रेशन झालं तेव्हा हे पुरोहित म्हणून तिथं शंकररावजीच्या सोबत, म्हणजे त्या पूर्ण टीमसोबत तिथं पुजारी म्हणून हे होते. मी त्यांचे काही फोटोग्राफ्स आणि त्यांच्या काही जुन्या आठवणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. गुरुजी, जेव्हा हे डॅमचं काम चालू झालं हो, तेव्हा तिथं नदी होती का? फक्त नदी होती. फक्त नदी? हो, काहीच नव्हतं तिथं? तुम्ही घेऊन मी आले? आणलं होतं काय मेवण्याला. नाव आहे त्यांचं? त्यांचं नाव होतं गोविंद कडचू. गोविंद कडतू. हो. मित्रांनो, गोविंद कडतू आठवतात तुम्हाला? संगीता कडतू, संतोष कडतू आणि संदीप कडतूचे वडील कडतू गुरुजी. म्हणजे अख्ख्या येलदरीचे सगळे लग्न त्या एका गुरुजीने लावलेले आहेत. म्हणजे एवढं, म्हणजे त्या गुरुजीवर एवढा विश्वास माझ्या आईचा स्वतःचा पण, की गुरुजी जर म्हणले की ही मुलगी नाही करायची तर ते स्थळ तुटून जायचे. मित्रांनो, एवढं गुरुजींचा विश्वास. आणि ते गुरुजी, आता यांचं काय रिलेशन आहे मी तुम्हाला सांगतो. कडतू गुरुजी यांच्या पत्नीचे भाऊ म्हणजे यांचे मेहुणे. आणि हे त्यांना कडतू गुरुजींना, आता हा इतिहास तुम्हाला माहीत नसेल. कडतू गुरुजींना गुरुजी येलदरीला घेऊन आले. आणि येलदरीला घेऊन आल्यानंतर त्यांना पण इथं लावलं. आणि हा डॅम पूर्ण झाल्यानंतर कडतू गुरुजींनी आणि यांनी बसून त्या उद्घाटनाची पूजा केलेली आहे. त्याचे काही फोटोग्राफ्स आहेत, जुने ब्लॅक अँड व्हाईट, थोडे धुळकट झालेत, पण मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. हा इतिहास तुम्हाला माहीत नसेल. आपण येलदरीला आलो, राहिलो, जन्माला आलो, मोठे झालो, येलदरी सोडली, सगळे निघून गेले. पण हे आज एक जुनं आपल्याला सत्यता येलदरीची आणि फाउंडिंग येलदरीची सांगत आहे. पहिल्या वेळेची जी येलदरी होती आणि आत्ताच्या येलदरीमध्ये काय फरक झाला आहे? पहिले ना कर्मचारी होते इथं खूप भरलेले होते कॅम्प. आता कोणी कर्मचारी नाही, कोणी नाही, सगळं वसाड आहे आता. बाकी असे खाजगीच लोक आहेत करायनं. आणि पहिल्यासारखं नाही राहिलं आता. हा, पहिल्यासारखी मजा नाही. पहिल्यासारखं काही मजा नाही राहिली. हे येलदरी तिथं सगळं ऑफिस होतं. ऑफिस, गणपती बसायचा, कर्मचारी मस्त व्हायचे. गणपती बसायचा, गणपती बसायचा, वर्ष नाटकं व्हायची. हा. तुम्ही पाहिलेले ते नाटक? हो, तुम्ही पाहिले का? काका फार रसिक आहेत. काकांनी सगळे नाटकं पाहिलीत, आमची पण.
आणि यांच्या घराच्या एक्झॅक्ट बाजूलाच तुम्हाला असं आठवत असेल की काकांच्या घरामध्ये फक्त एक छोटीशी अशी गल्ली होती. त्या गल्लीनंतर डायरेक्ट ते ऑफिस होतं आणि ऑफिसनंतर त्या बाजूला तिथं असं स्टेडियम टाईप बनवलेलं आणि तिथं सगळी नाटकं व्हायची. आणि घरी जरी बसलं तरी त्या नाटकाचा आवाज, सिनेमाचा आवाज काकांच्या इथं यायचा. खूप सुंदर अशी येलदरी होती हो. पण आता काकासारखी लोक त्या काळातली आज नाही आहेत आणि येलदरी तशी राहिलेली नाही आहे. दुकान इथं एक बाबूलालजीच होता अगोदर, हां हां. मग नंतर त्या माकुड्याचं झालतं. अच्छा. हो नंतर आणि परत आधी एकच होतं बाबूलालजीचं. आणि मग हॉटेल वगैरे होती का? हा? हॉटेल 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 हां. हॉटेल एकच होती. काळूरामचं दुकान होतं. अच्छा, मग हॉटेल कोणाचं होतं? काळूरामचं दुकान होतं हां किराणा. हां. आणि हॉटेल वगैरे जिंतूरचे जानी मिया जानी मियाची हॉटेल होती. हो, हो. कुठं होती ती हॉटेल? इकडे होती वा या वाटाला रोडला. रोडला होती. हा हो. अच्छा. जानी मियाचीच एक हॉटेल होती. चिनाया सेठ आणि आप्पा कधी आले? हे माझ्या नंतर आली ती. चिनाया सेठ आणि आप्पा ना, हो हो ते तुमचे चांगले मित्र. मित्र चांगले. आपा बाबूलालजीचे तर माझ्या बरोबर होता 4 वर्ष. आप्पा आपा वैजनाथ आप्पा. वैजनाथ क्या आपा बात आहे. माझ्यासोबत नोकरीला होता आणि शिनाय काळू आपाची तर होती बरं नोकरीला. बरं बरं बरं. मग मला काळू आपानं ठेवलं अच्छा. 1 वर्ष. हां. मग मी शिनायला थोडंसं हे केलं. हा. मी म्हणलं नोकरी काय करतो रे, हा. तुझ्याकडे पैसे मालकाकडे जमा पैसे घे हा. आणि काहीतरी कर. मग त्याला तेलाच्या टाक्या घ्यायला लावल्या मी 2. अच्छा. हो मग त्याची दुप्पट पैसे झाले अच्छा. त्या तेलाचे. काळू आपा म्हणे तुला बंबन राय देऊन घे म्हणे. हा. बंबन राय दे म्हणे तेरी को अच्छा. तिरी नाही. शिनाय मला अजून चांगला ओळखीतोय मी. अच्छा. त्यांना तुम्ही शिकवलं कसा धंदा करायचा? हा शिनाय फार चांगला माणूस यांच्या आहे. वडिलाचं लिंगायचं मी आल्यावरच आली ती. कटिंगचं दुकान ती नव्हतं? बाबूलालजीच्या शेजारीच राहत होता तेव्हा. माझे वडील. इथं इथं अच्छा इथं. खाली. हां हां. हा मग नंतर तिकडे घर दिलं, अच्छा. जागा दिली. आधी इथंच होते एकच. कोण होते? तुमचे वडीलच एकले होते इथं. येलदरीला कटिंग नंबर लागत होता. कटिंगला. हो कटिंगला नंबर लागायचं. अच्छा. सकाळी गेले तर 4 वाजता व्हायला नंबर लागायचं. एकच माणूस फार चांगले माणूस मानावं लागत. हे माझ्या बाबांविषयी बोलतात. थोडंसं भाऊक होतं आहे मला. काय आहे ना, खरंच माझे बाबा खूप त्यांनी जो कोणी आहे तो बाबांविषयी खूप चांगलं बोलतो. मी दुर्भाग्य समजतो की आज बाबा नाही आहेत. आज जर बाबा जिवंत असते किंवा आई जिवंत असते तर माझ्या ह्या कॅमेऱ्यामध्ये नोट असते. असो, त्यांचे मित्र आणि सगळे ते सांगतात त्यांच्याविषयी, मला खूप आनंद होतो. कारण की काय ना, त्यावेळेस गावाला एक न्हावी लागत होता. तर हे डॅमचं जेव्हा काम चालू होतं ना, तर तेव्हा काही सगळे ते साऊथ साईडचे इंजिनियर्स सगळे लोक आले होते बांधकामाला, इंजिनियर वगैरे. तर त्यातला एक मित्र माझ्या बाबांचा मित्र होता. तो म्हटला की लिंगय्या, तिथे एक नवीन गाव सुरू झालं आहे रे. तिथं आम्हीच जवळजवळ 150 लोक आहोत आणि आम्हाला कटिंग करायला आणि दाढी करायला जिंतूरसारख्या ठिकाणी जायला लागतं आणि आम्हाला न्हावी नाही आहे येलदरीमध्ये, तू चल माझ्यासोबत. तर माझे बाबा तेव्हा बॅचलर होते. बाबांना ते एक छोटीशी बॅग, म्हणजे त्याला धोपटी म्हणतात, त्या धोपटीत आमचं न्हाव्याचं सगळं सामान टाकून बाबा येलदरीला आले. मग इथं त्या साहेबांनी त्यांना एक रूम दिला, घर दिलं. मग इथं आल्यानंतर बाबांनी लग्न केलं आणि मग ते त्यांची कटिंग करून आम्ही येलदरीला जाईल म्हणून ह्या आठवणी मी कुठल्या तरी एका एपिसोडला सांगावं असं मला वाटत होतं. तर आज काकांनी त्या आठवणी ताज्या केल्या म्हणून मी सांगतो आहे. तर माझ्या आईबाबांचा पण चांगला इतिहास आहे आणि सगळेच लोक लिंगय अण्णा म्हणून, आधीचे लोक सगळे त्यांना अण्णा म्हणूनच ओळखतात. मित्रांनो, काका फार एक्सायटेड पण झाले बोलताना आणि खूप मजा पण आली बोलताना. पण काय आहे ना, काही गोष्टी काकांनी त्यांच्या मुलांना सांगून ठेवलेल्या आहेत. म्हणजे प्रवीण झाला, प्रशांत झाला, यांना काही गोष्टी बाबा जेव्हा चांगले बोलत होते किंवा चांगलं ऐकत होते तेव्हा त्यांनी काही सांगितलेलं आहे. तुला असं आठवतं का ह्या डॅमचं पंचवार्षिक काय तुम्ही भरपूर पुढे? कसं आहे माहिती आहे का, की ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला त्यानंतर भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये या डॅमला मान्यता मिळालेली आहे. आणि विशेष म्हणजे त्यावेळेला मराठवाडा निजामाच्या अखत्यारीत येत होता आणि हा भाग ज्या वेळेला भारतामध्ये समाविष्ट करायचा होता त्यावेळेला इकडची लोकं तिकडे जायला तयार नव्हती. त्यावेळेला मग जे महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते शंकररावजी चव्हाण, त्यांनी सांगितलं की या भागामध्ये जर आपण काही भगीरथ कार्यक्रम केला तर मग हे लोक येतील. मग म्हणे काय करायचं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की येलदरीला एक डॅम करू आपण म्हणे. मग त्यावेळेला
त्यांनी भारताच्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये 5.5 कोटी रुपये त्या काळात मंजूर करून घेतले त्या डॅमसाठी. डॅमसाठी. आणि जवळजवळ 22,500 एकर जमीन ॲक्वायर केली. एवढी जमीन मिळणं त्या काळातसुद्धा शक्य नव्हतं, पण त्यावेळेला इथं किशनरावजी चव्हाण यांनी त्यात पुढाकार घेतला. शंकरराव चव्हाण, किशनरावजी चव्हाण म्हणल्यावर आपले सोपनरावजीचे वडील का? वडील. ओके. आणि ह्या तळ्यात बरेचसे गावं गेलेत का मित्र? या ह्याच्यामध्ये 24 गावं गेलेली आहे सगळी. आणि या 24 गावामधली मिळून 22,500 एकर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. अवघ्या 82 लाख रुपयामध्ये 22,500 एकर जमीन संपादित झालेली आहे. आज जर जमिनीचा भाव बघितला आणि त्यावेळेचा जर बघितला तर जमीन आसमानचा फरक असेल. आणि मग त्यातली गावं कुठे गेली? ती बाहेर बसलीत का? ती जसं त्यातलं एक गावं- मुरमखेडा गाव आपल्या गावात ती बसले. गावं या तलावाच्या काठीच वसलेली आहेत आज. विशेष म्हणजे 1976 नंतर पुनर्वसन कायदा मंजूर झाला. त्या अगोदर या गावांना उठवलं, ते लोक त्या तलावाच्या काठीत जाऊन बसलेली आहेत. आजही ते गावं सगळी तलावाच्या काठावर आहेत, परंतु शासनानं त्या काही गावाला पुनर्वसनाचा फायदा दिलेला नाही. आजही अनेक गावं अनेक गोष्टींपासून वंचित आहेत. मला असं वाटत होतं की त्या सोसायटी किंवा ती मच्छीमारी आणि तो काही चहलपहल की तिथला आलेला पैसा मार्केटमध्ये फिरायचा, तशी अवस्था सध्या दिसत नाही. त्याचं कारण आहे ना, गुत्तेदारी आली ना. प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरशिप आली. हिचे कॉन्ट्रॅक्ट दोघा तिघांनी घेतले, तो माल दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला विकतो, तो त्या परराज्यात नेऊन घालतो, असा प्रकार झालेला आहे. अच्छा. अगोदर कसं होतं, लोकललाच तो माल विकायचा, जिल्ह्यातल्या जिल्ह्यात विकायचा, फार तर कलकत्त्यापर्यंत माल गेलेला आहे. हो ना, प्रत्येक घरातला एक माणूस सोसायटीमध्ये जॉबला होता किंवा कामाला होता. आता तसं नाही राहिलं. असं तसं राहिलं नाही, ही गोष्ट खरी आहे, पण मी म्हणलं तसं गुत्तेदारी आलेली आहे त्याच्यामध्ये. तर बरं, माझा तुझं वैयक्तिक काय म्हण आहे की असं परत व्हावं येलदरीला? व्हायला तर पाहिजे, पण आता शक्य नाही. राजकीय हस्तक्षेप प्रत्येक ठिकाणी वाढल्यामुळं असं आता होणं शक्य नाही. त्यावेळेला सोसायटी माध्यमातून ग्रामीण पातळीवर सगळे जे लोक एकत्र यायचे, त्यांच्या माध्यमातून तो व्यवसाय चालायचा, पण आता तसं राहिलेलं नाही. मित्रांनो, हा एवढा सुटसुटीत बोलला ना, हा पत्रकार आहे बरं का. रोज याचे तुम्ही फोटो बघता आपल्या ग्रुपवर, काही ना काही तो टाकत असतो. हा एवढा बोलला आणि बऱ्याचशा गोष्टी मलाही ऐकायला मिळाल्या आणि खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे काकांना बोलून मला बरं वाटलं. थोडासा इमोशनल झालो एका ठिकाणी जेव्हा माझ्या बाबांचा विषय आला. असो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या ह्या चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आपल्या मित्रांना पाठवा आणि हा व्हिडिओ येलदरीच्या प्रत्येक माणसाच्या मोबाईलमध्ये पाहिजे असं काहीतरी करा. आणि ह्या तुमच्या सबस्क्रायबरना मला ऊर्जा मिळते काम करण्याची. मी आज येलदरीपर्यंत पोहोचलो आणि आपल्या येलदरीचे लोक ना कुठेही असू देत, मुंबईला असू देत, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात असू देत, मी तुमच्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. तोपर्यंत बघत राहा माझं हे चॅनल. एक आठवण, सोनेरी क्षणाची साठवण. गुड बाय अँड टेक केअर. थँक्यू सो मच.